कुठल्या मुलाने शिकावं असं काही नाही. की पहिली दुसरीतले मुलं डॉक्टरेट आजकाल पदवी घेतात, पण ते रिअर केस असतात, करोडोंमधले एखादे असतात. ते काय सर्वच नसतात. असे काही आपण वाचनातून ऐकतो की 4 वर्षाचा, 7 वर्षाचा, 8 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याने कुठल्या तरी हार्वर्ड युनिव्हर्सिटी जाऊन डॉक्टरेट पदवी घेतली. अशा पण आपण आजकालचे न्यूज वाचतो. हा मुलगा गुगल बाबापेक्षा पण भयानक आहे, अशा पण आपण खूप साऱ्या स्टोरीज वाचतो. टॅलेंट इज द एव्हरीवेअर. टॅलेंट सर्वीकडे आहे. मग प्रत्येक मुलगा शिकू शकतो, शिकू शकत असं नाही. पण एक अप्रोच असतो. कारण जेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रयत्न करतोय, म्हणजे मी तुम्हाला आज वचन नाही देत, पण ज्या काही एक बाबा पण येतो याच्यावर, तो भयानक मोठ्या मोठ्या आवाजात येतो, तो तसा तिकडे साऊथचा आहे. आ काय आता मला ती स्टाईल नाही मारता येणार, पण डरते हो क्या, ते आज तक वर ते नाही का जी हॉररची न्यूज येते तसं, आजकल के बच्चे मैथ में क्यों फेल होते, इसके लिए आ जाओ मेरे क्लास के अंदर. मात्र एकदा तुम्ही क्लास के अंदर गेले की मग त्यांचे भयानक रेट बघून आपल्याला चक्कर यायला लागतात. मग ते नुसतं अबॅकस वैदिक मॅथचे सुद्धा त्यांचे डायरेक्ट 40-40, 30-30 हजाराचे मुलांना पॅकेजेस असतात. पण उद्देश मी हेच सांगतो की प्रत्येक जण त्या लेव्हलचं बनेल. कुठलाही क्लास केल्यानंतर याची गॅरंटी नसते. पण बनू पण शकतो. ते त्याच्या प्रयत्नांवर शक्य असतं. त्या मुलाच्या इंटरेस्टवर शक्य असतं. त्या मुलाच्या प्रयत्नांवर शक्य असतं. म्हणून याच्यामध्ये खूप साऱ्या वर्ल्ड लेव्हलच्या पण मॅथेमॅटिक कॉम्पिटिशन येतात. तर त्यासाठी पण काय करता येईल, म्हणजे थोडासा खूप वेळ लागणार आहे. कारण हे आपण सर्व म्हणतात ना, वॉल ब्रेकिंग करत करत आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागणार आहे. कारण खूप साऱ्या वॉल्स आहेत, कंपाऊंड्स आहेत. लोकांनी कंपाऊंड्स बनवून ठेवले आहेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, की मला 2009 साली अबॅकस सुरू करण्यासाठी मला एक अबॅकस टूल घेताना पण काय सर्कस करावी लागली होती. त्याच्यासाठी मी 4-4, 3-3, 4-4, 5-5 कंपन्यांबरोबर फ्रँचायझीज घेऊन त्यांच्याबरोबर जॉइन झालो. त्यांच्या अटी शर्ती वेगळ्या होत्या. आज सुद्धा अशा काही ताई आहेत, म्हणजे मी असं नाव घेऊन नाही सांगत, पण आपल्याकडे पण अशा ताई आहेत, की ज्यांनी आज आज पण 30-30, 40-40 हजार रुपये फ्रँचायझीज घेऊन कुठेतरी काम सुरू केलं. पुन्हा परत तुम्ही 2,000 घेतले, त्याच्यातून ₹200 20% ते मागतात. खूप सारे 3-3 वर्षातून रिन्यू करतात लायसन. असं शेवटी बिझनेस आहे ज्याचा त्याचा, त्याला 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 स्वायत्त संस्था आहे. कारण लोकशाही आहे भारतामध्ये. पण पैसे कमवायला सर्वांना आजादी आहे. म्हणून खऱ्या अर्थाने असं काम होत असताना त्यावेळेस मला काय स्ट्रगल करावं लागलं असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागलं होतं. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय मला माझ्या बोलण्यातून. तर उद्देश हा होता, की आपल्याला आपल्या पद्धतीने काम करता यावं, म्हणून थर्ड आय ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही गुगल बाबावर गेला तर गुगल बाबावर चेक पण करू शकतात, असं काही नाही. म्हणून थर्ड आय अबॅकस हे आपलं भारत सरकारकडे थर्ड आय ट्युटोरियल प्रायव्हेट लिमिटेड, एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अंडर आपण आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण कॉपीराईट केलं होतं थर्ड आय अबॅकस. लक्षात आहे मला काय म्हणायचंय. कॉपीराईटला टाकलं होतं आणि त्याच्या माध्यमातून आपण थर्ड आय अबॅकस स्वायत्त आपल्याला काम करता यावं. आणि एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपल्याला या सर्व एंट्रीज ओपन झाल्या. आणि एंट्रीज ओपन झाल्या, मग जसे जसे हळूहळू आपण ठरवलं होतं की आपल्याला सोशलच काम करायचं. तर मग पुन्हा परत प्रायव्हेट लिमिटेडचं मेंटेन करत करत आपल्याला 15-20 हजार रुपये त्यालाच पैसे लागायचे. 15-20 हजार रुपये नुसतं ते प्रायव्हेट लिमिटेड मेंटेन करायला. समाजसेवा करायची, 2 पैसे कमवायचे नाही, घरून पैसे घालवायचे. तो जमाना असा होता आमचा. आमच्या बाई साहेबांचे टोमणे ऐकायचे. हे सर्व त्या काळापासूनचं आहे, 15 वर्षापासूनचं. पण मग काय होतं की आपल्याला आपल्या पद्धतीने काम करायचं. म्हणून खूप मोठं एक टार्गेट घेऊन आपण करत होतो. म्हणून कोरोना नंतर आपण लक्षात आलं, की जर आपल्याला आपल्याच पद्धतीने काम करायचं असेल, तर आपण का एन-जी-ओ स्थापन करू नये? म्हणून आपण ब्रेन ड्रेनच्या पर्यंत पोहोचलो. ओके. हा खूप मोठा प्रवास आहे. तसंच वैदिक मॅथेमॅटिक्समध्ये पण खूप सारं काम आहे. म्हणून मी तुम्हाला वॉल याच्या सांगितल्या, की वर्ल्ड लेव्हलच्या ज्या काही मॅथेमॅटिक्सच्या कॉम्पिटिशन होतात. म्हणजे इव्हन ऑलिम्पियाड असतील सर्व. या सर्व ऑलिम्पियाड प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. पुन्हा परत सांगतो तुम्हाला. ऑलिम्पियाड इज द ऑल आर द प्रायव्हेट लिमिटेड. जसं रिलायन्स पेट्रोलियम आहे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आहे, बजाज फायनान्स आहे. या सर्व ऑलिम्पियाड कंपन्या सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. पण हळूहळू मग आपला हा प्रयत्न आहे की इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही मॅथेमॅटिक्सच्या वर्ल्ड लेवलच्या कॉम्पिटिशन होतात, तिथपर्यंत पोहोचायचं काय? तर जसं आपण क्यूब रजिस्टर केलं, इकडे लक्ष द्या, क्यूब असोसिएशन. वर्ल्ड क्यूब असोसिएशन ऑल्सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. हा म्हणजे तुम्हाला सर्व सांगून ठेवतो मी. दिस इज ऑल्सो प्रायव्हेट कंपनी रजिस्टर इन
अब्रॉड. अब्रॉडमध्ये रजिस्टर असलेली वर्ल्ड क्यूब असोसिएशन अल्सो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शिवाय ऍक्सेस काही ठिकाणी मिळत नाही. मग तर ठीक आहे, नंतरचा पार्ट आहे, कधी सांगेल. म्हणून या सगळ्या गोष्टी लर्निंग्स आहेत आणि वॉल ब्रेकिंग आहेत. यांनी वॉल बनवून ठेवलेले आहेत, कंपाउंड तयार करून ठेवले आहेत. कंपाउंड के अंदर आना है भाई, तो 2 लाख रुपए देना पडेगा, फिर कंपाउंड के अंदर आने देंगे, हमारे साथ बैठने देंगे. अशा काही गोष्टी, अटी आणि शर्ती असतात. तर नो प्रॉब्लेम. पण त्यांच्यासाठी पर्याय म्हणून आपल्या पण टीम किंवा आपण पण आपल्या इनोव्हेटिव्ह अप्रोचने, सोशल अप्रोचने आपण काम करत असतो की ती ब्रेक वॉल कशी करता येईल. म्हणून आपण ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून, हे बघा, आपण काही खूप कौतुकाने नाही करत आहे. आपल्यापेक्षा नंतर लोक फार घसरलेले आहेत. म्हणजे अजून पण खूप सारे लोक आहेत. पण उद्देश प्रॉपर सिस्टमॅटिक असलं पाहिजे, म्हणून वी आर द बेस्ट. आपण स्वतःला बेस्ट समजायचं. आपण बेस्ट आहे. उद्देश प्रत्येकाचा वेगवेगळा आहे व्यवसायाचा. पण आपण पण तिथपर्यंत पोहोचायचंय. आपल्याला पण विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल मॅथमॅटिक ज्या ऑलिम्पियाड असतात तिथपर्यंत कसं पाठवता येईल, तिथपर्यंत वॉल ब्रेकिंग करत करत आपल्याला पोहोचायचंय. तर त्यासाठी आपण प्रयत्न करतोय प्रत्येकाशी कुठेतरी. जसं आपल्याला काय, आपल्याला पण आपणच तिथपर्यंत कसं पोहोचवायचं किंवा त्यांना आपल्या लेव्हलला कसं आणायचं. एक तर आपल्याला त्या लेव्हलला जावं लागेल, आपल्याला त्या लेव्हलला जावं लागेल, मग ते आपल्या लेव्हलला येतील. दोनच गोष्टी आहेत. एक तर आपण त्या लेव्हलला जायचं, म्हणजे ते आपल्या लेव्हलला येतील, किंवा वॉल ब्रेक करून तिथपर्यंत पोहोचायचं. या दोघं टेक्निक्स असतात. त्या दोघं टेक्निक आपण वापरणार आहोत, काय काळजी नाही. पण त्याच्यासाठी आयुष्य खूप मोठं आहे, सुंदर आहे. हे सर्व होत राहतील प्रयत्न. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, की वेदिक मॅथमॅटिक पण यात पुढच्या 2 दिवसानंतर आपण सुरू करणार आहोत इमिजिएटली. म्हणजे पुढच्या वीक पर्यंत, रविवारपर्यंत आपला जो फर्स्ट शिफ्टचा वीक आहे, तोपर्यंत तुम्हाला वेदिक मॅथमॅटिक पण अवेअरनेस येईल. एखाद दोन प्रकरणं मला नाही वाटत काही राहील, आपण 2-3 दिवसात समजून घेऊ. छानपैकी ऑलरेडी लेक्चर अवेलेबल आहेत, तरी पण आपण पुन्हा रिपीट करून घेऊ. आणि छानपैकी तुम्हाला समर व्हॅकेशनमध्ये, जर तुम्हाला सुट्ट्यांमध्ये मुलांना सुरू करायचे असेल तर जरूर सुरू करा. पण त्याच्या आधी एक मुद्दाम सांगतो मी, एक मेसेज मी ग्रुपमध्ये टाकला, जसं निशाताईनं सांगितलं होतं. कारण जी परिस्थिती ती सर्वांसमोर ओपन मांडणं, का वी आर द एनजीओ. आपल्याकडे ₹500 तर 10,000, 100 पर्यंत अशी मेंबरशिप पे करून रजिस्टर झालेल्या सर्व ताई आहेत. परत मी सांगतो, जे काय ओपन आहे ₹500. म्हणजे काही ताईंनी फक्त बाबा रे, कमीत कमी किट तरी घ्या, आणि कमीत कमी आता जो आपला लेटेस्ट जो काय आपला, आपण जे काय मेमोरंडम बनवलेला आहे, आपण दरवर्षी आर्थिक व्यवहाराप्रमाणे किंवा जर बॅचेसला, कारण कुठल्याही गोष्टीला मेमोरंडम लिहून ठेवावं लागतं. ऑडिटिंगसाठी लिहून ठेवावं लागतं, की या बैठकीत आमचं असं ठरलं, की याच्या पुढे आम्ही अशी फी घेऊन असा असा कोर्स रन करणार आहोत. जे काय असेल ते लिहून ठेवावं लागतं, एक ऑडिट पर्पज म्हणून. त्याला जे काय असेल ते ऑडिट दरवर्षी करून घ्यावं लागतं. तर आपण आता 10,000, ₹100 घेऊन आपण रजिस्ट्रेशन करून घेतो. म्हणून जेव्हा तुम्ही कोणाला तरी मेसेज देतात, खूप साऱ्या नातेवाईक होत्या, फ्रेंड सर्कल, त्यांना स्पष्ट सांगत जा, माझा विनाकारण फोनमध्ये खूप खूप कोणीतरी डोकं खात राहतं. नाही, मग ते आम्हाला समजून सांगा. मग मी एवढंच सांगतो, मी कोणाशी बोलत नाही प्लीज, मला वेळ नसतो. तुम्हाला ज्या ताईंनी सांगितलं त्या ताईंनी सर्व का नाही सांगितलं, मी पण, मला कधी-कधी हा प्रश्न पडतो. माझं काम थोडं हलकं करून द्यायचं. तर तुम्ही 2 मैत्रिणींना सांगितलं, तर त्यांना सर्व सांगायचं, "बाई असं आहे, असं होतं, 6,000 होतं, पहिले 5,000 100 मध्ये होतं, आधी 500 मध्ये पण होतं. काही ताईंनी फुकटात पण जॉइन केलंय. त्या अजून पण दळण दळतातच आहे, आणि ज्यांनी फुकटात जॉइन केलं त्यांनी कधीच मुलांना शिकवलंच नाही." एक निसर्गाचा नियम आहे. मी काय बोललो? ज्यांनी 5,000 ज्यांनी 5,000, 10,000, 15,000, 20,000 ची तयारी ठेवली, त्याचे 200 मुलांपर्यंत पोहोचल्या. आणि जे 200, 250, 2,000, 2,021 देऊ, नाही सर टप्प्या देऊ, ते टप्प्या-टप्प्यामध्येच अडकलेले आहेत अजून. पंढरपूरच्या यात्राच चालू आहे त्यांच्या, अजून शिकायचंच चालू आहे त्यांचं. सांगायचा अर्थ आहे, निसर्गाचा नियम आहे हा. निसर्ग काय म्हणतो? दिलखुलास राहा, सर्व तुमच्याकडे दिलखुलास रिटर्न येईल. दिलखुलास तुम्हाला मिळत राहील. तुम्ही दिलखुलास शिकत राहाल. हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू असते. म्हणजे ही माझ्यासाठी पण आहे. आणि माझ्यासाठी पण मी असं म्हणत असतो, एक वेळ ना, मी एक वेळ लागल्यास माझा दिवाळीचा ड्रेस नाही घेतला, पण माझ्यासाठी मी 2, 4, 5, 10,000, 20,000चं माझं मी लर्निंग करत असतो माझ्या स्वतःसाठी. हा, एक वेळ लागल्यास नंदिनीला मी आहे ना, कानातले बोलून बोलून बोमट्या मारून 3 वर्षापासून नवऱ्याला ते बिनकामाचा नवरा म्हणत असेल. मी कानातले नाही घेऊ शकलो. पण सांगण्याचा अर्थ, मी माझ्यावर ₹1,00,000 खर्च करायला मी कधी घाबरत नाही एज्युकेशनसाठी. बिकॉज एज्युकेशन इज द, उद्याचा जर आपल्याला सूर्य बघायचा असेल तर एज्युकेशन आपल्याला तो दाखवू शकतो. पण कानातले का ते डोरले मिरवत बसून आपल्याला काही दिसणार नाही रे बाबा सूर्य.
मला माहिती आहे ते सांगायचं. कारण त्याच्यासाठी सुधा मूर्तींचं तुम्ही उदाहरण घेऊ शकतात. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या ज्या काही या पृथ्वी तलावर मोठं काम केलेलं आहे त्या लोकांचं तुम्ही उदाहरण घेऊ शकतात. कारण इन्व्हेस्टमेंट करा तर निसर्ग शक्ती तुम्हाला रिटर्न देते. म्हणजे मी मुद्दाम याचं असं उदाहरण सांगतोय, की आपण वी आर द फॅमिलियर एका फॅमिलीतले आहोत. पण मला नियमावलीचं किंवा मी ते काय तुम्हाला कारण तुम्हाला पण वाटत असेल, की का करावं लागतं? काही गोष्टी आपल्याला पण एक ऑडिटिंग म्हणून पर्पज आहे. पण जे झालं ते झालं. पण ज्या ताई अडकल्यात मध्ये, त्या अडकल्याच आहेत. म्हणून आता कोणाला आपल्याला अडकू द्यायचं नाही. पण म्हणून पण आपण एक नियमावली ठेवली, की बाबा रे, आता 10,000 100 देऊनच रजिस्ट्रेशन करा. म्हणजे तुम्हाला प्रवास पुढचा आमच्याबरोबर सुखरूप होईल. खरं एक ब्रँडिंग आहे. शेवटी ब्रँडिंग आहे. आणि मी पण मुद्दाम सांगतो तुम्हाला, आपल्यासमोर राजश्रीताई आहेत, आपल्यासमोर साक्षीताई कदम आहेत, आपल्यासमोर भारतीताई पोरजे आहेत, आपल्यासमोर कितीतरी ताई आहेत. अशा 21 ताई आहेत. आमच्या नन्हीकलीच्या ताई आहेत. या नन्हीकलींच्या ताईंना पण 145 ताई होत्या. या ताईंना सांगितलं तर फक्त तुम्ही जॉइन करा हो. काही दिलं नाही तरी चालेल. त्या राजश्रीताई आत्ता पण आहेत. आता त्या राजश्रीताईंना विचारा. फक्त जॉइन करावं, शिकावं आणि कोणाला तरी शिकवा लेकरांना. पण त्या 145 ताईंपैकी फक्त 21 ताई आपल्याकडे जॉइन झाल्या. त्यांना कुठलंही आपण रजिस्ट्रेशन न घेता पण त्यांना आपल्या परिवारात सामील करून घेतलं. कारण बिकॉज वी आर द एन-जी-ओ. शेवटी काही ठिकाणी योग्य ठिकाणी म्हणतात ना, की संतुलन ठेवावं लागतं आणि काही ठिकाणी अ, कारण ते कुठल्या लेव्हलच्या मुलांवर काम करतायत. खऱ्या अर्थाने ते महानगरपालिकेतल्या फार गरीब विद्यार्थ्यांना शिकवतायत. स मला वाटतं राजश्री ताईंना आठवत असेल, आपली जेव्हा पहिली मीटिंग झाली होती तेव्हा. आमच्या 145 ताई होत्या. त्यातून आपल्याकडे तरी आता 30 ताई जॉइन झाल्या. पहिले 21 झाल्या. त्यांना आपण फ्रीमध्ये आपल्या मेंबर करून घेतलं आणि त्याच्यानंतर 8-9 ताई आपल्याकडे जॉइन झाल्या. मग ते जे काही आपल्या रूलप्रमाणे रजिस्ट्रेशन करून त्या जॉइन झाल्या. कसं असतं, की एक संधी पुन्हा-पुन्हा येत नाही. म्हणून आपल्याला पण असं नाही, की व्यवसाय म्हणून आपण पुन्हा परत 10चे 11, 11चे 12, 12चे 15 करणार आहोत. पण एक कुठेतरी आपली ब्रँड व्हॅल्यू आहे. आपल्याला पण एक कुठेतरी खर्च आहे. आपल्याला पण कुठेतरी एक एन चालवायचं आहे. आपल्याला पण काहीतरी त्या जे काही व्हॅल्यूज आपण ॲड करतोय, त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात. म्हणून हा उद्देश आहे, की आपल्याला निवांत वेळ आहे. आपण 2 मे नंतर एक नवीन बॅच चालू करणार आहोत. पण त्याच्या आधी या एप्रिल नंतर आपल्याकडे एक ॲप आहे. त्या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला ऑर्डर टाकता येईल. खूप वेळ माझा आहे ना, टपाली कामात जातो माझा स्वतःचा प्रतिभा आहे. खूप आयुष्यातले खूप मोठे-मोठे कामं करायची आहेत. पण माझ्यात काय होतं ना, त्याच्यासाठी पण एक डिसिप्लिन आणायची आहे. कुठलातरी दिवस ठरवायचे आहेत, की त्या 2 दिवसात ऑर्डर टाकायची, पुढच्या 2 दिवसात तुम्हाला ती पोस्ट करण्याचं. कारण काय होतं, दिवस रोज 1-1, 2-2, 1-1, 2-2 ते पुस्तकं कुठं द्वारकेला जा, कुठं म्हसरूळला जा, बाबा, बाबा काय-काय गाव-गाव-गावभर फिरत राहतो आणि मग त्याच्यात माझा खूप वेळ वाया जातो. कारण आपल्याला पुढचं जे खूप मोठे-मोठे कामं करायचे आहेत, त्यासाठी मला पण लिमिटेशन येऊन जातात. म्हणून मी नाशिकच्या ताईंना पण विनंती करतो, कारण तुमच्याकडे कारण मी मुद्दाम आठवण करून देतो. तुमच्याकडे 10 लेकरं आले, तर मी काही म्हणत नाही, "बाबा रे, त्यांचे रजिस्ट्रेशन करा आणि 10,000 मला पाठवा." पण कमीत कमी तुमच्याकडे 10 सेट असावेत. तर तुमच्या ऐन वेळेस कुठली धावपळ होऊ नये, यामागचा उद्देश आहे. आणि नाही तुम्हाला वाटलं, की गाशा गुंडाळायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही बाबा, या घरी द्या आणि घेऊन जा पैसे. त्याला काय लागतं? ते काय वाया जाणारी वस्तू नाहीये. म्हणजे काय होतं, ती वाया जाणारी वस्तू नाहीये. समजा एक सांगायचं तर ते काय वाया जाणारी वस्तू नाहीये आणि 10 मुलांना शिकवलं तरी ते काय पुण्याचं काम आहे. ओके. सो पुन्हा परत त्याच्यावर माझा वेळ वाया नको जायला. सो जाण्याच्या आधी रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. वैदिक मॅथेमॅटिक्स आपण उद्या परवा बोलणार आहोत निशाताई. छानपैकी त्याच्यावर पूर्ण सेशन घेणार आहोत आपण. पण मला ॲपमध्ये ते ॲड करायचं आहे अजून. तर आपलं ॲप आहे ना, आपलं एक ॲप आलेलं आहे. ते सिस्टमॅटिक काय होतं इकडे लक्ष द्या. खूप सारे नियम बदलत असतात. दरवर्षी एन-जी-ओचे असेल किंवा ऑडिटचे पण नियम बदलत असतात. तर उद्या आपल्यासाठी कुठलाही नियम आला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मनी लॉन्ड्रिंग हा जो प्रकार आहे, जो काय ईडी इकडे लक्ष द्या, प्रकार जो आहे. बद्दल जर तुम्हाला सर्वांना एक सिंपल सांगतो मी. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. प्रतिभाताईंकडनं मला ₹100 आले, तर प्रतिभाताईंनी ते ₹100 कुठून आले? हे ईडीचं काम आहे चेक करायचं आणि प्रतिभाताईंनी मला ₹100 का दिले? हे ईडीचं काम आहे चेक करायचं आणि मी ते ₹100 निशाताईंना का दिले? हे ईडीचं काम आहे चेक करायचं. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे जे काय असेल ना आर्थिक व्यवहार आणि या आर्थिक व्यवहारात का सर्व सापडतात आणि का एवढे जेलमध्ये जातात? का म्हणजे खूप छान
छान टूल आहे ते गव्हर्नमेंटकडचं. आणि म्हणून कुठं ना कुठं गबाड सापडतं, कुठं ना कुठं आर्थिक व्यवहार सापडतो आणि कोणाला तरी त्रास होतो. आता याच्या संदर्भात एक मोठी अनाउन्समेंट आहे, ते पण सांगतो. म्हणून आपल्याला पण काय होतं, की 28 एप्रिलला इकडे लक्षात द्या, फार इम्पोर्टंट लक्ष द्या सर्वजण. 28 एप्रिलला आपण एक नारी शक्ती सन्मान पुरस्कारांचं आयोजन केलं होतं. सर्व आपण वी आर द प्लॅन. आजपर्यंत आपलं नॉमिनेशनची तारीख होती. जवळ-जवळ तिथे मी आता थोड्या वेळापूर्वी व्हिजिट दिली होती. जवळ-जवळ 90 जणांचे तिथं मला अर्ज, पण माहीत नाही कोणाचे काय आहेत, पण तिथं झाले होते. आपण आपल्या कायदेशीर सल्लागारांबरोबर बोलल्यानंतर एक थोड्याशा निर्णयावर आलोय, तिकडे लक्ष द्या. नाऊ इंडियामध्ये पॉलिटिकल वातावरण आहे. म्हणजे सध्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुकांमध्ये आपण कोणालाही पुरस्कार देताना तो व्यक्ती, कारण प्रत्येक जण 100% प्रामाणिक आपल्याला माहिती देईल याची काही गॅरंटी नसते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आपण मागच्या वर्षी एक क्षीरसागर सर आहेत, त्यांना आपण शिक्षक रत्न पुरस्कार दिला होता. म्हणजे आपल्या फॅमिलीतले ते उदाहरण सांगतो. पण ते सर बहुजन रयत समाजाचे महाराष्ट्र कोमलताई साळुंखे जे आपल्याकडे गेस्ट होत्या, त्यांच्या पक्षाचे ते सरचिटणीस आहेत महाराष्ट्र राज्याचे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरण सांगतो. म्हणजे एक शिक्षक आहेत, ते एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत. पण ते एका राजकीय पक्षाचे महाराष्ट्र राज्यातले सरचिटणीस पण आहेत. इकडे लक्ष द्या. पण जेव्हा पुरस्कार देताना किंवा माहिती घेताना लोकं काय करतात, एकच बाजू कोणीतरी सांगतात आपल्याला, की मी मुख्याध्यापक आहे आणि मी असं-असं, एवढं-एवढं माझं सामाजिक काम आहे किंवा मी असं-असं काहीतरी माझं काम केलेलं आहे. पण त्यावेळेस एक बाजू कोणीतरी कुठलीतरी एखादी हिडन असते प्रत्येकाची. आणि ह्या हिडन बाजूमुळे एक राजकीय पार्श्वभूमी असते आणि या राजकीय पार्श्वभूमीचा आपल्या कुठल्याही एन-जी-ओच्या ॲक्टिव्हिटीजला कुठलाही धक्का लागू नये. आपल्यावर कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही गोष्टीचं कोणाचं एलिगेशन येऊ नये, म्हणून आपल्या कायदेशीर सल्लागारांचा सल्ला होता, की 10 जूनपर्यंत, इकडे लक्षात द्या, फार इम्पोर्टंट आहे, 10 जूनपर्यंत तुम्ही कुठलाही अवॉर्ड सेरेमनी किंवा कुठलंही अवॉर्ड डिक्लेरेशन कुठलंही करू नका. भारतातलं किंवा जे राजकीय जे काही आचारसंहिता त्याला म्हणतात, आदर्श आचारसंहिता जर तुम्हाला अवलंब करायचा असेल, तुम्हाला निपक्ष राहायचं असेल, कारण कुठला व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असेल, तुमच्याकडनं मायेच्या साध्या-भोळ्या याच्यामध्ये तुम्ही जे जाहीर कराल, कदाचित तो तुमच्या स्टेजवर येणार आणि स्टेजवर आल्यानंतर पुन्हा परत त्याच्यावर कोणीतरी सम टाईम एलिगेशन असतात. झालं म्हणजे दुर्दैवाने असं होऊ नये. मी तुम्हाला सांगितलं होतं, की भारतामध्ये लॉकडाऊन ओपन करण्याचं काम पहिलं ब्रेन ट्रेन एज्युकेशनने केलं होतं, खास करून विद्यार्थ्यांचं. 25 डिसेंबर 2022ला मला आठवतं, पहिला विद्यार्थ्यांसाठी आपला कार्यक्रम झाला होता, पण तो कालिका माता देवस्थानच्या आवारात झाला होता. म्हणून देवाच्या कृपेने तो निसंदेह पार पडला. कारण आपल्या बाजूला आपले जे केशवअण्णा पाटील होते, कालिका मंदिर देवस्थानचे आपल्यासारखं वडिलांसारखे आपल्यावर जीव लावतात. ते पण आपल्याकडे बरोबर भक्कम उभे होते. पण कोणाला काही त्रास झाला नाही म्हणून ते सुखरूप पार पडलं. पण उद्या काही झालं ना, तर त्याचे खूप बोंबाबोंब होते. म्हणून अशा वेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं, की तुम्ही शक्यता एक सल्ला म्हणून, कायदेशीर सल्लागार म्हणून तर 28 एप्रिलचा कार्यक्रम तुम्ही घेऊ नका. कारण असं कदाचित बाय मिस्टेक होऊ नये. म्हणून तो कार्यक्रम आपण 10 जून नंतर घेणार आहेत, सर्वांसाठी सांगतो. म्हणून आपलं जे ठरल्याप्रमाणे तुम्हाला कोणाला काही अडचण आली इकडे लक्षात द्या. जर तुम्हाला कोणाला एखादं वाटलं, की माझं आता टीचर ट्रेनिंग झालं, मला अर्जंट सर्टिफिकेट पाहिजे. आता 5-6 ताई आपल्याकडे जॉइन झाल्या आहेत. त्यांचं सर्टिफिकेशन कसं द्यायचं ते माझ्याशी बोलतील. मी त्यांना अवेलेबल करून देईन. पण आपला अवॉर्ड सेरेमनी किंवा खऱ्या अर्थाने आपल्याला जे काही पुढचा प्रोग्राम असेल आपला ब्रेन ट्रेनचा, तो आपला 10 जून नंतर असेल. आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर असेल. मुद्दाम मी तुम्हाला सांगतो, उद्या पुन्हा परत मी मेसेज सर्व ग्रुपला टाकणार आहे. जेवढ्या लोकांनी पाठवले त्यांना वैयक्तिक पाठवणार आणि डिक्लेरेशन पण आपण साधारण सर्व भारतातल्या निवडणुका संपल्या. मग नंतर एक्झिट पोल पण चालू होतात बघा. म्हणजे अनुकरणा संपल्या, की मग सर्व लोकांना आपण तोपर्यंत आपला हॉल वगैरे सर्व आपण बुक करून ठेवणार. पाहुणे सर्व नियोजन करून ठेवणार. आपली सर्व लिस्ट फायनल असणार. पण आपण डिक्लेअर कुठं करणार नाही. आणि मग आपण खऱ्या अर्थाने न्यूज असेल किंवा सोशल मीडिया असेल तिथं सर्वांचे जे काय असेल ना, पुरस्कार डिक्लेरेशनचे पत्रक त्यांना देऊ. पण ते निवडणूक झाल्यानंतर. कारण ही आपल्या एक फॅमिलीतली सूचना आहे. तुम्हाला पण माहीत असावं, की आपलं नेमकं काय निर्णय आहेत. म्हणून 28 एप्रिलचा कार्यक्रम आपल्याला डायरेक्ट 10 जून नंतर घेण्याची सूचना मिळालेली आहे. ओके. तोपर्यंत आपलं काम काय आहे? इकडं लक्ष द्या. तोपर्यंत मग अजून आपल्याला वेळ भेटला. वेळ याच्यासाठी भेटला, की ती मी लिंक चालू ठेवणार आहे
सर्वांना नियम पाठवून, एक नियम पाठवून, की माहिती द्यायला काही हरकत नाही, कारण ते माहिती आपण बघणार पण नाहीयेत. सरळ आपण त्याला 1 महिना वाढवून देणार आहोत. म्हणजे आज आपला समजा 31 मार्च होता, तर आपण साधारण मेच्या 30 एंडिंग पर्यंत आपण त्याला ओपन ठेवू ती लिंक. पण मी असं म्हणेल, की मी थोड्या अर्थाने कधी कधी असं म्हणत असतो, की ज्युनियन पर्सन खऱ्या अर्थाने त्या पुरस्काराची उंची वाढवायची असेल, आपल्या जो काही इनिशिएटिव्ह आहे त्या इनिशिएटिव्हला जर बळ द्यायचं असेल, तर जेन्युइन पर्सन वी कॅन आयडेंटिफाय आणि रीच टू देम. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोहोचताना निस्वार्थीपणाने एखादा व्यक्ती जर खरोखर समाजात काम करत असेल, त्या व्यक्तीला ती फॉर्म भरणं किंवा त्या व्यक्तीचा तुम्ही रेफरन्स देणं, हे खऱ्या अर्थाने मला वाटतं. अरे 1 महिना खूप वेळ आहे. खऱ्या अर्थाने कुठेतरी न्यूजला वाचलं, कोणीतरी अति ध्येयवान काम केलं किंवा सामाजिक काम करत असतील, कोणी संशोधन केलं, कोणी झाडू खात्यात असून राष्ट्रासाठी मोठं काम केलं, कोणी पोलीस दलात असून केलं, कोणी पोस्टात असून केलं, कोणी अग्निशामक दलात केलं. कारण प्रचंड वेगवेगळे डायव्हर्सिटी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर सगळ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी मधल्या नारी शक्ती आपल्याला एकत्र आणायच्या आहेत. मला वाटतं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, राजश्रीताई. ओके. सो एक थोडासा एक कम्युनिकेशनचा पार्ट होता. काही ताई निघून गेल्या आहेत, पण तरी पण मी उद्या पुन्हा परत शॉर्टकटमध्ये सांगेल. आणि या बुकचं सर्व ॲपमध्ये मी अपडेट करतो माझ्यासाठी आधी. आणि याचा उद्देश अजून असा आहे, की अ, काय झालं, की मी मुद्दाम नाही सांगणार, पण आता वेळ आली म्हणून सांगतो, की वर्ष, दीड-दीड वर्ष झालं मला हिशोब मी करत नाही. काही ताईंनी बुक घेऊन पण माझ्यापर्यंत त्यांचा हिशोब पोहोचत नाही आणि मी कदाचित पैशांसाठी कोणाला फोन करत नाही. कधीतरी मेसेज केला गेला तर केला गेला. काही आता समजा प्रतिभाताईंनी मला सांगितलं, "सर मला 20 बुक पाठवा." मग मी कधीतरी करून देतो. "ताई आधीचे पण क्लिअर करून द्या बरं." म्हणजे त्या निमित्ताने क्लिअर होऊन जातं. एक उदाहरण. कदाचित त्यांनी क्लिअर पण केलेलं असतं, पण त्या निमित्ताने आमचं भाऊ-बहिणीचं क्लिअर पण होऊन जातं. नाही बाबा, ताईंनी पण दिलेत आणि मी पण घेतलेले आहेत. उदाहरण सांगतो. म्हणून काय झालंय, की छोटे-मोठे असतील, ₹50 चा व्यवहार असेल, पण प्रत्येक ताईंना उद्देश असा आहे माझा सांगण्याचा, की तुम्ही स्वतःहून 2 पुस्तकं घेतले, 2 मेसेज टाका. तुमचं तुमच्या हिशोबाने तुम्ही क्लिअर करून घ्या. पण आता त्याच्यासाठी आपण एक सिस्टमॅटिक ॲप घेऊन आलो, कारण आपल्याला त्याचा ऑडिटिंग पर्पजने त्या ऑड त्या त्या याच्यामध्ये सर्व ते एक सिस्टमॅटिक असेल. म्हणून आधी पण खूप साऱ्या म्हणजे माहीत नाही मला. ते एकदा बघावं लागेल. कारण मला तेवढा वेळ नसतो. नेमकं काय करावं असं होऊन जातं. तर एक सिस्टमॅटिक जाण्याचा प्रयत्न करून बघूया त्याला पण कसा आपल्याला वेळ देता येतो. शेवटी ॲप म्हटलं की त्याला पण वेळच द्यावा लागतो. ओके. सो म्हणून ते मी प्रयत्न करतोय की त्याच्या माध्यमातून सिस्टमॅटिक जाऊ आपण, बाकी काही. कारण आपल्याला रोपटं मोठं करायचंय. ओके. काय सांगत होता अजून? निषेधाई अजून काय मी काय बोललो होतो का? काही माहिती सांगायचं? हं. ओके. आपण याची ट्रेनिंग घेणार आहोत. याची ट्रेनिंग घेणार आहोत, काही काळजी नका करू. आणि तुम्हाला मला वाटतं हा परीक्षेचा काळ आहे 15 तारखेपर्यंत. सर्वांना 15 एप्रिलपर्यंत. त्याच्यामुळे काय काळजी करू नका. त्याच्या आत तुमचं याचं ट्रेनिंग होईल. तुमच्यापर्यंत बुक पोहोचेल आणि तुम्हाला ज्यांना घ्यायचं ना, त्यांना म्हणजे ज्यांना समर व्हॅकेशन किंवा मुलांचे क्लासेस घ्यायचे, तुमच्यापर्यंत सर्व नॉलेज पोहोचेल. काय काळजी नका करू. ओके. आहे वेळ आपल्याला. पण काही ताईंना काय झालं होतं, त्याचं कारण मला माहिती. सी आणि कुठल्यातरी बोर्डाच्या आय-सी-सी बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर सुट्ट्या होत्या मुलांना 15 ते 1 तारखेपर्यंत. असं काय. त्या ताईंना थोडीशी घाई होती. नो प्रॉब्लेम. यावेळेस नाही, या पुढच्या सुट्ट्यांमध्ये घेता येईल त्यांना, काय प्रॉब्लेम. लेव्हल 1चं बुक माझ्याकडे आलेलं आहे. पुढच्या रविवारपर्यंत लेव्हल 2चं येईल. पुढच्या 2 दिवसामध्ये लेव्हल 6चं बुक येईल. ते पण मी त्याला आता टार्गेट दिलंय बाबा, 2-3 दिवस इकडे-तिकडे होऊ शकतं. माझा डाटा मी त्याला दिलेला आहे. तो एक देतोय मला. सर्व गोष्टी अवेलेबल होतात. ओके. काही प्रॉब्लेम नाही. सो मला वाटतं थांबूया. ओके. म्हणजे 1 मिनिट. ठीक आहे. बोलूया आपण. मला वाटतं जास्त वेळ झालेला आहे. जास्त गप्पांमध्ये रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, एक मेंटल कॅल्क्युलेशन करू आणि बाय-बाय करू आपण. ओके. प्लीज, प्लीज, प्लीज. ओके. 94 प्लस 6 मायनस 90 मायनस 5 मायनस 4 प्लस 24 प्लस 82. Answer is 107. 107. 107. मनीषा ताई. थकल्या का काय?
आन्सर इज द करेक्ट, नो प्रॉब्लेम. आन्सर इज द करेक्ट, पण काही ताईंना थोडा हार्ड गेला असेल. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. एक लास्ट सम छोटासा करूया. प्लीज प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आन्सर इज द करेक्ट. 107 इज द करेक्ट आन्सर. ओके ओके. 34 पुन्हा प्लस 34 अगेन 34 मायनस 33 मायनस 25 -4 अगेन -4 प्लस 11 आन्सर इज 13. 13. 19. 13. 13. 13. 13 sir. 13 मला sir. काही ताईंचं वेगळं आन्सर दिसतंय. काय 13. 13 sir. प्रतिभाताई काय आन्सर? नाही 30 तर नाहीये आन्सर. 30 तर नाही आन्सर. सर 19 आहे का? नाही 19 पण नाहीये. 13. एक तर 13 नाही तर 12 असेल म्हणून मी कन्फ्युज झालो. एक तर 13 किंवा 12. तर बाकी 13. दुसरा आन्सर 13 सर. 13 13 1 3 13. वंडरफुल, नो One, प्रॉब्लेम. three, sir. एक तर 13 किंवा 13. 12 असेल, पण ते बाकीचे दुसरे आन्सर काहीच नाहीयेत. कारण माझं थोडस या वैशाली ताईंच्या पिल्लूकडे लक्ष गेलं ना, म्हणून मी थोडासा कन्फ्युज झालो. काही प्रॉब्लेम नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. पिल्लू जरा कॅल्क्युलेशन करतो वाटतं. ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके थोडस फास्ट. ओके लास्ट करूया. 72 -22 -40 -5 +3 -6 +4 +40 -11 +21. ओके बऱ्याचपैकी सरांचे आन्सर करेक्ट आहेत. आन्सर इज 56. आन्सर इज योगिता ताई, तुमचं उलट का बं चालतंय? काहीतरी भलतच काहीतरी चाललंय. 50 तुमचा लेफ्ट हँडवर पाहिजे आणि राईट हँडवर तुमचा 6 पाहिजे. हा तुमचा 66 आला का तसं म्हणून दिसतंय मला. आन्सर इज द 56. तुमचा 66 आहे म्हणून ते रॉंग आहे, पण आन्सर इज द 56. ओके ठीक आहे काय हरकत नाही. ओके चलो बाय बाय. भेटूया आपण उद्या. उद्या आपण मल्टिप्लिकेशन क्लोज करून टाकणार आहोत. पुन्हा परत आपण डिव्हिजन घेऊ परवा. डिव्हिजनला थोडासा सबस्ट्रॅक्शनचा अप्रोच असला पाहिजे. त्याच्यामध्ये बघूया आपण उद्या बाकीचं क्लिअर करू. म्हणजे उद्या आणि परवा क्लिअर करून घेऊ. म्हणजे मग 8 लेवल होतील आणि मग आपण वैदिक मॅथला सुरुवात करू. ठीक आहे ठीक आहे चालेल चलेगा. ओके.